न जास्त काही मेहनत, न जास्त तामझाम. अगदी 15 मिनिटात झटपट रेडी होणारी ही कढी अजिबात फुटणार नाही याची गॅरंटी मी घेते आणि एकदा बनवली की नक्कीच पुन्हा-पुन्हा बनवाल, अशी ही कढीची टेस्ट होते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. एक मिक्सरचं जार घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत. मी इथे मीडियम स्पायसी 3 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. त्या अशा तोडून घेतल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या आहेत. आलं अर्धा इंच ॲड करून घेतलेलं आहे आणि मूठभर अशी कोथिंबीर ॲड केली. कोथिंबीर तुम्ही नंतर कट करून सुद्धा ॲड करू शकतात किंवा असं पाहिजे तर ग्राइंड करून घेऊ शकतात, तुमच्यावर आहे. आता हे ग्राइंड केल्यानंतर बऱ्यापैकी बारीक मोठं जार आहे म्हणून असं झालेलं आहे, पण ते अजून बारीक होईल ते. आता याच्यामध्ये 1 कप दही ॲड केलेलं आहे. दही खूप फ्रेश नसावं आणि खूप जास्त आंबट पण नसावं. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून बेसन ॲड करून आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे. आता पेस्ट आपण ही बाजूला ठेवूया दह्याची. कढईमध्ये आपण तूप घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे तूप घेतलेलं आहे. तेल किंवा तूप दोघांपैकी काहीही एक चालेल. मी तुपामध्ये बनवते कारण की चव अप्रतिम येते. आणि तेलात बनवली तरी नंतर थोडंसं तूप तरी ॲड करा. आता याच्यामध्ये राई ॲड केलेली आहे. राई छान तडतडू द्यायची. राई तडतडली की त्याच्यामध्ये टाका जिरं, कढीपत्ता आणि हिंग. ही बेसिक अशी मस्त झटपट अशी फोडणी तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जी कढीची पेस्ट बनवलेली होती, ती पेस्ट आपण ॲड करून घेणार आहोत. ही पेस्ट ॲड केल्याबरोबर आपल्याला चमच्याने छान हलवून घ्यायचं आहे. नाहीतर जर लगेचच ते मिक्स केलं नाही, तर आपली कढी खाली लागेल आणि दही फुटतं. म्हणून मग ते पाणी वेगळं आणि दही वेगळं असं होतं. तर आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण दही पेस्ट केलेली होती, त्याच्यामध्ये पाणी ॲड करून त्याला भरपूरसं असं दही लागलेलं असतं म्हणून ते आपण आता कढीमध्ये ॲड करणार आहोत. आता कढीमध्ये पाणी कितपत घालावं, तुम्हाला किती पातळ हवी, किती घट्ट हवी त्यानुसार तुम्ही ॲड करू शकतात. मी मीडियम कन्सिस्टन्सीची बनवते कारण की आम्हीही सहसा खिचडीसोबत खातो. आम्ही पकोडा वापरत नाही. जर तुम्हाला पकोडासोबत पाहिजे असेल तर ही अजून पातळ बनवा कारण की पकोडा ॲड केल्यावर अजून कढी घट्ट होते. तर आता याच्यामध्ये आपण 1/4 टीस्पून हळद ॲड करणार आहोत आणि धने पावडर ॲड केलेलं आहे 1 टीस्पून. धने पावडर आणि हळद मिक्सरच्या भांड्यात ॲड केलं तरी चालेल. याला एक मिक्स देऊन घेऊया. कंटिन्यू याला मिक्स करायचं आहे हे लक्षात असू द्या, नाहीतर आपली कढी फुटते. फक्त 10 मिनिटाचाच प्रश्न आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे. लो फ्लेमवर हे बॉईल होऊ द्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण शुगर ॲड करणार आहोत. मी 1 टेबलस्पून ॲड केलेली आहे. जॅगरी पण म्हणजे गूळ पण ॲड करू शकतो मोठा खडा किंवा साखर आणि मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. जर तुम्हाला शुगर नको असेल तर स्किप करा, पण 2-3 दाणे तरी ॲड करा कारण की दही आंबट असतं आणि त्या आंबटला बॅलन्स करण्यासाठी काहीतरी हलका गोडवा ॲड करावा. तर थोडंसं गूळ का असेना तो ॲड करा. चव अप्रतिम येईल. आता याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकतात, पण मी बऱ्यापैकी कोथिंबीर ऑलरेडी आधी ॲड केली आहे, म्हणून मी नंतर स्किप केली. आता याला 10 मिनिटानंतर छान उकळी आलेली आहे आणि कन्सिस्टन्सी बघू शकतात कढीची अप्रतिम आहे. घट्ट होईल अजून थंड झाल्यावर. आता ही 15 मिनिटानंतर बघा कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट अशी कढी आपली रेडी झालेली आहे. गरमागरम भातासोबत, पोळीसोबत, राईससोबत, खिचडीसोबत कशासोबतही सर्व्ह करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर रीना होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा कशी वाटली किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात. कंटाळा आला तर नक्की ही रेसिपी फॉलो करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी भेटूया रीना होम किचनमध्ये पुन्हा. बाय.